लोकांचं जीवनमान बदलण्यासाठी संख्याशास्त्र अत्यंत महत्त्वाचं साधन आहे। त्यामुळे संख्याशास्त्रज्ञांनी परिघाबाहेर जाऊन सामाजिक समस्यांचा शोध आणि वेध घेणं गरजेचं आहे, असं मत ज्येष्ठ कार्यकर्ते आणि विचारवंत डॉक्टर अभय बंग यांनी व्यक्त केलं। शिवाजी विद्यापीठात आजपासून 3 दिवसीय संख्याशास्त्र आंतरराष्ट्रीय परिषदेला सुरुवात झाली, त्यावेळी ते बोलत होते। अमेरिकेतील मिसिसिपी स्टेट युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक डॉक्टर प्रकाश पाटील यांच्या हस्ते परिषदेचं उद्घाटन झालं। शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात आजपासून ॲडव्हान्सेस इन स्टॅटिस्टिकल मेथड्स, डेटा सायन्स अँड ऑफिशियल स्टॅटिस्टिक्स या विषयावर 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलं आहे। या परिषदेचा शुभारंभ अमेरिकेच्या मिसिसिपी विद्यापीठाचे प्राध्यापक डॉक्टर प्रकाश पाटील यांच्या हस्ते आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के यांच्या उपस्थितीत झाला। ज्येष्ठ विचारवंत अभय बंग यांनी लोकांसमवेत संशोधन या विषयावर मनोगत व्यक्त केलं। गडचिरोली इथल्या सर्च संस्थेमध्ये आदिवासी समाजाच्या संदर्भात केलेले विविध आरोग्यविषयक प्रयोग आणि प्रकल्पांमध्ये संख्याशास्त्र कसं उपयुक्त ठरत गेलं याविषयी डॉक्टर बंग यांनी माहिती दिली। संशोधकांनी सुविधांनी सुसज्ज ठिकाणी जाण्याऐवजी जिथं समस्या आहेत अशा ठिकाणी जाण्याला प्राधान्य द्यावं। लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे, निरीक्षण केलं पाहिजे, व्यापक माहिती मिळवण्यासह त्या माहितीचं विश्लेषण केलं पाहिजे, त्यातून उपयुक्त संशोधन साकार होतं। आज संशोधकाला संशोधन निधी, लोकप्रियता या बाबी मोठ्या प्रमाणात मिळतात, पण या साऱ्या भोवतालामध्ये लोकांचे काय हा प्रश्न घेऊन जो उभा राहतो तो खरा संशोधक असतो। त्यामुळे लोकांविषयी संशोधन, लोकांसाठी संशोधन हे 2 टप्पे योग्य आहेत। त्यापुढे जाऊन संशोधकांनी लोकांसमवेत संशोधन हा मार्ग स्वीकारला पाहिजे, त्यातून भरीव असं काही हाती लागू शकेल असं मत डॉक्टर अभय बंग यांनी व्यक्त केलं। महात्मा गांधी यांच्या हिंद स्वराज्य, ग्राम स्वराज्य यापुढे जाऊन या देशामध्ये आरोग्य स्वराज्य निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली। दरम्यान ज्येष्ठ संख्याशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल गोरे यांनी सर्च संस्थेच्या कार्याबाबत माहिती दिली। ज्येष्ठ संख्याशास्त्रज्ञ डॉक्टर प्रकाश पाटील, कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के, संख्याशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉक्टर शशिभूषण महाडिक यांनी मनोगत व्यक्त केलं। यावेळी परिषदेच्या स्मरणिकेचंही प्रकाशन करण्यात आलं। 3 दिवस चालणाऱ्या परिषदेमध्ये अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संख्याशास्त्रज्ञ सहभागी झाले आहेत।